माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. या गोष्टीला 5-1 वर्ष झाली असतील, पण अजूनही जेव्हा मला हा प्रसंग आठवतो तेव्हा माझे मन एकच सांगते की देव आहेत, ते आपल्यासोबत आहेत आणि आपण एक क्षण जरी त्यांची सेवा केली असेल तर आपल्याला ते संकटातून बाहेर काढतातच. मला लहानपणापासून खूप चांगले वाईट अनुभव आले. बरेच असे अनुभव भूतबाधेसंबंधी आणि दैवी शक्तीसंबंधी होते. असे म्हणतात की ज्यांचा देवगण असतो त्यांना भूत दिसत नाहीत, पण हे मला माहीत होते की हे सर्व खोटे आहे. त्यातीलच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा. माझ्या आयुष्यात आलेले अनेक अनुभव जर तुम्हाला ऐकायचे असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आपल्याला ऐकायची इच्छा असल्यास मी माझे इतर अनुभव पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. शिक्षणाने तसा मी MCS झालेला, स्पेशलायझेशन केलं, कॉलेजमध्ये प्रोफेसर. शिक्षण झालं की असं म्हणतात उच्च शिक्षित व्यक्ती बुथाकेतांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. पण जो व्यक्ती ते अनुभव करतो त्यालाच माहीत असते की त्याच्यासोबत काय घडले होते. मला डोंगर, दऱ्या, नदी यांची आवड. आपल्या महाराष्ट्राला निसर्गाने सगळं काही भरभरून दिलं आहे. या गोष्टीला 5-1 वर्ष झाली असतील, पण अजूनही जेव्हा मला हा प्रसंग आठवतो तेव्हा माझे मन एकच सांगते की देव आहेत आणि ते आपल्या सदैव सोबत आहेत. आणि एक क्षण जरी आपण सेवा केली असेल तर ते आपल्याला वाचवणारच. उन्हाळ्याचे दिवस, कॉलेजला सुट्टी होती. सातारा जिल्ह्यातील परळी या गावाजवळ समर्थ रामदास स्वामी यांच्या सज्जनगड येथील किल्ल्यावर जाण्याचा बेत मी आखला होता. सोबत माझे दादा, काका, काकू आणि त्यांची 2 मुलं होती. सकाळी 9 वाजता आम्ही डोंगराच्या पायथ्याजवळ असलेल्या यादववाडी या गावाजवळ एकत्र जमलो. सोबत फक्त पिण्याचे पाणी घेतले होते, कारण सोमवार आणि गुरुवार किल्ल्यावर मिष्टान्न असते. मग तिथेच देवदर्शन करून प्रसाद भक्षण करण्याचा आमचा बेत होता. अर्ध्या तासात काका आणि काकू तेथे आले. मग आम्ही पायवाटेनेच डोंगर चढू लागलो. तसे परळी या गावापासून सज्जनगड किल्ल्यावर बस जातात. रोडने ST बसने किमान 15 किलोमीटर प्रवास करावा लागतो. पण बसची संख्या कमी असल्यामुळे आणि निसर्गाचा आनंद लुटता यावा म्हणून आम्ही पायीच निघालो होतो. गुरुवार होता. मजल दर मजल करत आम्ही अंतर कापत होतो. काका काकूची मुले लहान असल्यामुळे ती पुढे पळत होती. एखादं चांगलं फोटो काढण्यासारखं लोकेशन दिसलं की थांबून फोटो काढायची मला वाईट सवय. डोंगर चढायला सुरुवात केल्यानंतर खाली डोंगराच्या कुशीत वसलेली लहान लहान गावे छानपैकी दिसू लागली होती. त्यांचे मी फोटो काढत होतो. बाजूलाच असलेल्या उरमोडी धरणाचा मनमोहक नजारा डोळ्यात किती साठवावा. उन्हाळा असला तरी सगळीकडे निसर्गाने कृपा केली होती. सकाळचे कोवळे ऊन पडले होते. मध्येच एक हवेची गार झुळूक येऊन आलेला थकवा घालवत होती. फोटो काढण्याच्या नादात मी सर्वांच्या खूप मागे राहिलो होतो. मला दादा ओरडले. मग मी फोटो काढण्याचे थांबवून त्यांच्या मागे जाऊ लागलो. आता आम्ही सगळेच थकलो होतो. झाडाखाली थोडी अर्धा तास विश्रांती करून मग पुढच्या प्रवासाला जाऊ असे काका म्हणाले. मी तिथेच असलेले एक झाड बघितले. छान सावली होती त्या झाडाखाली. मग मी खिशातून कुलदैवतांचा आणि दत्त महाराजांचा फोटो काढला आणि त्यांना जागा साफ करून त्या जागी ठेवले. तुम्ही सदैव सोबत राहा म्हणून प्रार्थना केली
आणि मग आम्ही तिथून निघालो. मी सदैव माझ्या खिशामध्ये कुळदैवतांचा आणि दत्त महाराजांचा फोटो का घेतो यामागे देखील एक कारण आहे. तुम्हाला जर ते कारण ऐकायचे असेल तर मला कमेंट करून सांगा. तर अजूनही खूप अंतर पार करायचे होते. सगळेजण पुढे निघून गेले होते. मी पॅनोरामा शॉट काढण्यात मग्न होतो. सकाळचे 11:30 वाजले असतील. माझे लक्ष खालच्या पायवाटेकडे गेले. एक 20-22 वयातील तरुणी आम्ही आलेल्या पायवाटेवरून आमच्या दिशेने येत होती. मला तिचे डोके दिसले. मी तिच्याकडे दुर्लक्ष केले अन फोटो काढण्यात मग्न होतो. काही वेळातच ती माझ्या बाजूने मला क्रॉस करून माझ्या पुढे गेली. अतिशय गोड, निरागस, सुंदर अशा तिला पाहिल्यानंतर मी विचार केला, या वेळेला हिच्यासोबत कोणी कसे नाही? ही एकटीच का चालली आहे दर्शनाला? मला काहीच कळलं नाही. जे काही असेल ते असा विचार करून मी पुढील मार्गाला लागलो. पुढे काही अंतर पार केल्यानंतर मला ती दिसली. ती तिथेच उभी होती. मी तिथे पोहोचलो असता मला तिने तहान लागली असल्यामुळे थांबली असल्याचे सांगितले. मी तिला बॅगमधून पाणी काढून दिले. पाणी पिल्यानंतर तिने थँक्यू म्हणून ती परत पुढे पळत जाऊ लागली. मी क्षणभर विचार केला की ही माझी मैत्रीण असती तर काय वाईट आहे? अशाच अचानक झालेल्या मैत्री पुढे टिकतात. मी विचार करत होतो तेवढ्यात ती पुढे कधी निघून गेली कळलेच नाही. येथे चढ एवढा जास्त, आम्हाला पळता येत नाही आणि ही मुलगी न दमता कशी काय पळत आहे? गावाकडच्या मुलींना सवय असते असा विचार करून मी पुढे चालायला लागलो. आता ती पुढे कुठेही दिसत नव्हती. मला वाटले ती कदाचित डोंगर पार करून गेली असेल. पण काही क्षणानंतर ती पुन्हा माझ्या मागून धावत आली आणि मला क्रॉस करून निघून गेली. आता विचार मनात आला, ही नक्की कुठे पळत जाते पाहावे तरी. माझ्या पुढे होती, मग आता माझ्या मागून कशी आली? मन काही केल्यास स्वस्थ बसू देत नव्हतं. मग मीही तिच्या मागून पटापट चालायला लागलो. तिच्या एवढा फास्ट चालणं जमत नव्हतं, पण शक्य होईल तितकं मी पळायचा मात्र प्रयत्न करत होतो. काही अंतर चढून गेल्यावर समोर एक काळा मोठा दगड होता. त्याच्या पुढे ती पळत पळत गेली आणि मग दिसेनाशी झाली. मी त्या दगडाजवळ गेलो पण मला ती दिसली नाही. दगडाच्या पुढे जाणार इतक्यात मला कानात आवाज आला, थांब. आवाज एवढा मोठा होता की मी भानावर आलो. मी मागे पाहिले तर कोणीही नव्हते. दगडाच्या उजवीकडे दरी होती आणि डावीकडे पुढे जाणारा रस्ता होता. मी क्षणभर थांबलो. आता माझे डोके ठिकाण्यावर आले होते. मग मी डावीकडे वळून काका आणि दादांच्या मागे चालू लागलो. पण मागे वळून ती मुलगी कुठे दिसत आहे का अधूनमधून पाहतच होतो. बहुतेक ती पुढे निघून गेली असेल असा विचार केला. दुपारचे 12:30 वाजले होते. आम्ही डोंगर पार करून रस्त्यावर पोचलो. तिथून पायी फक्त 20 मिनिटांचे अंतर बाकी होते. मी काकांना म्हणालो, मगाशी माझ्या मागून एक मुलगी पळून पुढे निघून गेली, तुम्हाला ती दिसली का? हा प्रश्न ऐकून काका आणि काकी एकाच जागी थांबून माझ्याकडे पाहू लागले. तोपर्यंत दादा आणि काकांची 2 मुले तेथे आली होती. मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी मला परत मागे न राहण्याची बजावली. ते म्हणाले, त्या मुलीने 3 वर्षांपूर्वी त्या दरीमध्ये आत्महत्या केली होती. जी मुलं या वाटेने जातील त्यांना पाहिल्यानंतर ती त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आम्हाला कोणतीही मुलगी दिसली नाही, पण तू मागे एकटा होतास म्हणून तिने तुला हेरले, पण तुझे नशीब म्हणून तू वाचलास. हे ऐकून मी सुन्न झालो. मला पुढे शब्दच सुचत नव्हते. मी माफी मागून परत कधीही मागे न राहण्याचं कबूल केलं.
मग मी समर्थ रामदास स्वामींचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. परत त्याच वाटेने. आता मी त्यांच्यासोबत होतो. संपूर्ण प्रवासात तोच विचार मनात येत होता. मी जर दगडांच्या पुढे पाय ठेवला असता तर. पण माझ्या कुलदेवतांनी, माझ्या दत्त महाराजांनी आणि समर्थ रामदास स्वामींनी मला वाचवले होते. त्या दिवशी घरी आल्यानंतर 1 तासाहून अधिक काळ मी त्यांचे नामस्मरण केले. त्यांच्यासमोर रडू लागलो आणि असेच सदैव माझ्यासोबत राहा, मला कधीही सोडून जाऊ नका अशी त्यांना विनंती केली. तो आवाज हा नक्कीच माझ्या कुलदैवतांचा आणि गुरुदेव दत्त महाराजांचा होता. हा अनुभव जसा मी अनुभवला तसाच मी कथन केला आहे. माझ्या आयुष्यातील इतर अनेक असे अनुभव ऐकायचे असतील तर आपले मत कमेंटच्या माध्यमातून मला अवश्य कळवा. श्री गुरुदेव दत्त.